दीप अमावस्येच्या पावन निमित्तानं संत सद्गुरू बाळूमामा यांच्या दर्शनासाठी श्री क्षेत्र आदमापूर इथं लाखो भाविकांनी मोठी गर्दी केली. पहाटेपासूनच मंदिर परिसरात भक्तांची दर्शनासाठी रांग लागण्यास सुरुवात झाली होती. दिवसभर मंदिर परिसर, मुख्य रस्ते आणि पार्किंग क्षेत्र भाविकांच्या गर्दीनं अक्षरशः फुलून गेले होते. भाविकांच्या मोठ्या संख्येमुळं आदमापूरकडे येणाऱ्या प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. काही ठिकाणी तब्बल 4 ते 5 किलोमीटर पर्यंत वाहनांची वाहतूक मंदावल्याचं चित्र दिसून आलं होतं. पोलीस प्रशासन, मंदिर समिती आणि स्वयंसेवकांनी वाहतूक नियंत्रणासाठी विशेष व्यवस्था केली होती. महाराष्ट्रासह कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील विविध भागातून हजारो भक्त कुटुंबासह दर्शनासाठी आदमापुरात दाखल झाले होते. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांमुळं संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण पाहायला मिळालं. बाळूमामा महाराज की जयच्या जयघोषानं मंदिर परिसर दुमदुमून गेला होता. दीप अमावस्येचं औचित्य साधून बाळूमामांच्या गाभाऱ्याची विशेष सजावट करण्यात आली होती. गाभारा डाळिंबाच्या फळांनी आकर्षक पद्धतीनं सजवण्यात आल्यानं भाविकांचं विशेष लक्ष वेधून घेतलं. या अनोख्या सजावटीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. मंदिरात दिवसभर दर्शन, पूजा अर्चा आणि धार्मिक कार्यक्रम सुरू होते. भाविकांनी शांततेत आणि भक्तिभावानं दर्शन घेत बाळूमामांच्या चरणी आपली श्रद्धा अर्पण केली. दीप अमावस्येच्या निमित्तानं श्री क्षेत्र आदमापूर इथं झालेली ही भक्तांची अभूतपूर्व उपस्थिती यंदाच्या यात्रेतील विशेष आकर्षण ठरली. बाळूमामा देवस्थान यांनी या पार्श्वभूमीवर चोख नियोजन केलं होतं.